प्रेज लॉर्ड, हालेलुया, गुड मॉर्निंग. मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. ही वेळ वाचनाचे आपण स्तोत्रसहित यायचं आहे. 148वा अध्याय वाचणार आहोत. परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, उद्योलोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याचे सर्व देवदूतांनी त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनी त्याचे स्तवन करा. अहो सूर्यचंद्र हो त्याचे स्तवन करा, सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरील ज्वालांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाने स्तवन करत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्व काळासाठी स्थापली. त्याने नियम लावून दिला आणि उल्लंघन कोणी करणार नाही. पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा. मोठमोठे जलचर व सर्व जलशय, अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा, सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधस्वरूप, वनपशु व सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण, हे सगळे परमेश्वराच्या नावाचे स्तवन करो, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचेच ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कृष्ट केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्या जवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलतील संततीला स्तुती पात्र आहे. परमेश्वराचे स्तवन करा. वाचलेली वचने जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करू. ही वेळ आराधनाचे ओंकार दादा आपल्याला आराधनामध्ये चालू. प्रेज लॉर्ड. या आपण परमेश्वराची आराधना करूया, कारण की हा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी बनवला आहे. ही सुंदरची सकाळ परमेश्वराला आपण गौरव देऊया. आणि तसेच परमेश्वराने आपल्याला जीवन दिलं आहे. परत आपल्याला प्रत्येक संकटातून आपल्याला परमेश्वर वाचवत आहे. आणि तसेच आपल्याला प्रत्येक आजारातून परमेश्वर आपल्याला मुक्त करत आहे. हे आपण या सर्व गोष्टीमुळे आपण सर्व परमेश्वर आपण आज धन्यवाद देऊया. हालेलुया. हे आपण आज सॉन्ग गाऊया, यीशु ने हमें जीवन दिया है. यीशु ने हमें जीवन दिया है, यीशु ने हमें जीवन दिया है, यीशु ने हमें जीवन दिया है, यीशु ने हमें जीवन दिया है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, मेरा राजा यीशु मसीह है. इसलिए गाएंगे, सबको बताएंगे, मेरा राजा यीशु मसीह है. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन.
आपल्याला प्रत्येक संकटातून मुक्त करत आहे. आणि तसेच परत त्याचप्रमाणे परमेश्वर आपलं परमेश्वराची आराधना केल्यामुळे आपल्या मनाला शांती भेटते. हालेलुया. आपलं मन एकदम सुंदर होऊन जातं. हालेलुया. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने
करतो परमेश्वर. तुझ्या नावाला तुझे मान देतो परमेश्वर. तुझं नाव उंच करतो परमेश्वर. हो परमेश्वर. हो परमेश्वर. माझं दिल परमेश्वर, माझं मन परमेश्वर हो परमेश्वर मी तुझ्या समोर ठेवतो मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे. तू है बड़ा महान. मेरे मन
ही आराधना परमेश्वर मी तुझ्या हातात देतो. येणारं वचन परमेश्वर मी तुझ्या हातात देतो. तुम्हाला आत्म्याने भर परमेश्वर. Yes. धन्यवाद परमेश्वर. हो परमेश्वर, या आराधनाला परमेश्वर मी तुझ्या हातात देतो परमेश्वर. इथून पुढची वेळ परमेश्वर मी तुझ्या हातात देतो. येस प्रभूजी, तू आम्हाला या सुंदर अशा आराधनामध्ये परमेश्वर तू आम्हाला चालवलं म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वर. परमेश्वर ही स्तुती आराधना परमेश्वर तू ग्रहण केली म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वर. इथून पुढची परमेश्वर वेळ तुझ्या हातात देतो. तू ऐक परमेश्वर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुंदरशी अशी आराधना झालेली आहे. ही वेळ सूचनांचे दर मंगळवारी बायबल स्टडी होती झूम ॲपच्या द्वारे, आणि दर गुरुवारी सुवार्ता सभा असते ती पण झूम ॲपच्या द्वारे, आणि दर रविवारी मंडळीची सभा भरती ती फेसबुकद्वारे. ही वेळ वाचण्याची आहे. आपल्यामध्ये पास्टर वचन घेऊन असतात. येत असताना आपण येत असतो. प्रेज लॉर्ड. तुम्हाला सर्वांचं प्रेमळ आणि अद्भुत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करतो. खरोखर आमचा देव अद्भुत आहे, सामर्थ्यशाली आहे, आणि तो आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. म्हणून त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो, कारण तो म्हणतो जिथं दोघं किंवा तिघं, खरोखर प्रियानो त्याचं वचन सत्य आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होते, परंतु त्याचं वचन, त्याने बोललेला शब्द, याच्यातला काना मात्रा देखील हा कधीही नष्ट होणारा नाहीये, कारण त्याचं वचन जिवंत आहे. त्याचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करणार आहे. त्याच्या वचनाच्या वरती ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित आणि आरोग्यदायी विजयाचं जीवन प्रियांनो आम्ही जगतो. म्हणून आजच्या सकाळी मी तुम्हाला सर्वांचं ख्रिस्त येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण एकत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात आणि देवाची आराधना तुम्ही देखील सोबत केलेली आहे, आणि सोबत आज सकाळी देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देतो. कारण प्रियांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्यात की गेल्या काही महिन्यांपासून, गेले 6-7 महिने झाले, आपण 6 महिने झालेले आहेत, आणि 6 महिन्यांपासून ऑनलाईन सर्व्हिस होत आहे, ऑनलाईन देवाचं वचन होत आहे. परंतु प्रियांनो, मंडळीय नात्याने तुम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये वेळेवर, चर्चच्या वेळेमध्ये तुम्ही एकत्र येत आहात आणि देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात. म्हणून परमेश्वराला धन्यवाद देतो. कारण प्रियांनो, तुम्ही चर्च आहात, लक्षात घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही फिजिकली एका 4 भिंतीच्या मध्ये आपण देवाचं वचन आम्ही ऐकत होतो, देवाची आराधना करत होतो, मंडळी या नात्याने आम्ही एकत्र येत होतो. आणि आज देवाच्या कृपेच्या द्वारे, आम्ही ऑनलाईन माध्यमाच्या द्वारे आम्ही देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. परंतु प्रियांनो, आम्ही चर्चची वेळ कधीही सोडता कामा नये. ज्या वेळेस चर्चची वेळ असेल, चर्चची सभा असेल, त्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबासोबत, जसं आम्ही आपल्या कुटुंबासोबत आम्ही फिजिकलरित्या आम्ही चर्चला जात होतो, तशाच प्रकारे प्रियांनो आम्ही आमच्या घरामध्ये देखील चर्चच्या वेळेमध्ये, चर्चची वेळ जी आहे त्या वेळेमध्ये आम्ही आमच्या घरामध्ये टीव्हीच्या माध्यमाच्या द्वारे किंवा मोबाईल माध्यमाच्या द्वारे आपण आपल्या कुटुंबाला एकत्र त्या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे, आणि देवाचं वचन आम्ही ऐकणं गरजेचं आहे. कारण प्रियांनो, बऱ्याच वेळेस देव देखील आम्हाला काही गोष्टींमध्ये चाचपत असतो. देव देखील आम्हाला पाहत असतो की खरोखर आम्ही देवाच्या वचनाला, मंडळीला आम्ही किती महत्व देतो. कारण प्रियांनो, तो मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. ख्रिस्त येशू त्याच्या वधूला घेण्यासाठी येणार, म्हणून त्याची वधू नेहमी सज्ज असणं गरजेचं आहे. कारण, आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, देवाचं वचन आम्हाला मत्तयाचा 18 अध्याय 20 वचनामध्ये काय सांगतो की जिथं दोघं किंवा तिघं माझ्या नावामध्ये एकत्र येतात, त्यांच्यामध्ये तो म्हणतो मी आहे. जर प्रियांनो, तुम्ही वैयक्तिक रीतीने जर तुम्ही चर्चची सभा तुम्ही पाहत असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामध्ये तुम्ही आशीर्वादित होताल, मी नाही म्हणत असं नाहीये. परंतु ज्यावेळेस तुम्ही चर्च या नात्याने, चर्च काय, चर्च प्रियांनो तुम्ही आणि मी आहे. पेत्राला मत्तयाचा 16 अध्याय 18 वचनामध्ये तो म्हटला की पेत्रा, या खडकावर मी माझी मंडळी रचेल. प्रेज लॉर्ड. खडक तर ख्रिस्त आहे,
खरं तर ख्रिस्त येशू आहे, परंतु तुम्ही आणि मी चर्च आहोत प्रियानो. तुम्ही आणि मी भिंत्या हे चर्च नाहीये. कुठल्या प्रकारचं डेकोरेशन, कुठल्या प्रकारचे क्रॉस, कुठल्या प्रकारचं फोटो, कुठल्या प्रकारचे वाद्य हे चर्च नाहीये. चर्च प्रियानो तुम्ही आणि मी आहोत. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये एकत्र येतात त्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही चर्च तुम्ही उभं करता, तुम्ही मंडळी उभी. आणि म्हणून प्रियानो देवाचं वचन आम्हाला सांगते की मी माझी मंडळी या खडकावरती उभा आहे. प्रियानो तुम्ही तुमच्या घरामध्ये आपण एकत्र येणं गरजेचं आहे चर्चच्या वेळेमध्ये. कारण प्रभूने ज्यावेळेस 6 दिवस सर्व पृथ्वीची निर्मिती केली, 7वा दिवस ज्यावेळेस उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय आणि जर तुम्ही पहिलं 3रं वचन जर त्या ठिकाणी वाचलो तर 7वा दिवस देवाने 20व्याचा ठरवला. त्या दिवशी त्याने 20वा घेतला आणि तो दिवस त्याने आशीर्वादाचा असा घोषित केला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आजचा दिवस हा आशीर्वादाचा असतो. आणि म्हणून जर आम्हाला आशीर्वादी जीवन जर आम्हाला जगायचं असेल तर प्रियांनो आम्ही आमच्या कुटुंबासोबत आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन सांगतं की बंधूंनी एकत्र येणं हे किती मनोरम आणि चांगलं आहे. बंधूंनी एकत्र येणं, ज्यावेळेस बंधू म्हणून स्तोत्र 133 वचन 3 काय सांगतं की ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो तिथंच देवाने सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक आशीर्वाद देण्याचं वचन दिलेलं आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणून समजून घ्या आम्ही आमच्या कुटुंबामध्ये चर्चच्या वेळ जी आहे ती मिस करता कामा नये. सर्व जी कामं आहेत ती स्टॉप करा, थांबवा. त्या वेळेमध्ये आपल्या कुटुंबाला एकत्र येऊन बसवा आणि आपल्या टीव्हीच्या समोर देवाचं वचन ऐकवा, मोबाईल मध्ये ऐकवा. परंतु प्रियांनो मंडळीची वेळ जी आहे ती कुणाला देऊ नका. देवाची वेळ आहे ती देवाची वेळ देवाला द्या. कारण प्रियांनो देवाचं वचन आम्हाला सांगतो की देवाचं ते देवाला आम्ही भरून दिलं पाहिजे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो जर आम्हाला आशीर्वादित जीवन जगायचं असेल तर आम्ही आमच्या मंडळीच्या ज्या वेळा आहेत आम्ही पाळल्या पाहिजे. कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या सोबत आमचं कुटुंब देखील आशीर्वादित होतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज देवाच्या वचनाकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? 2 इतिहासाच्या पुस्तकाकडे आपण जाणार आहोत. 2 इतिहास आता 26वा अध्याय 1 ते 5 वचनामध्ये आपण पाहणार आहोत की प्रभूने आज आमच्यासाठी काय वचन ठेवलेलं आहे. आजचा महत्वाचा विषय माझा जो आम्ही हाताळणार आहे तो म्हणजे यश प्राप्ती, सक्सेस. आणि जे कल्याण आहे, जे समृद्धी आहे. बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केला की पास्टर मला गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्या प्रकारच्या अडचणीतून वेगळ्या प्रकारच्या आज मी तुमच्याशी फिजिकल, भौतिक आणि आत्मिक समृद्धीबद्दल देखील मी तुमच्याशी बोलणार. जर तुम्ही इतिहासकाराचा पत्र याचा पहिला अध्याय आणि 1 ते 12 वचन वाचले, 5 ते 12 वचन वाचले, त्या ठिकाणी आम्हाला आत्मिक समृद्धीबद्दल, आत्मिक आशीर्वाद काय आहेत ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. परंतु आज मला भौतिक आशीर्वादाबद्दल देखील तुम्हाला तुमच्याशी बोलायचं की भौतिक समृद्धी आणि आत्मिक समृद्धी येण्यासाठी ते आम्हाला काय करावं लागतं आणि कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे ती आत्मिक समृद्धी आमच्या जीवनामध्ये येते. कारण समृद्धी प्रियांनो जिथं वाढ आहे तिथं जिवंतपणा आहे. लक्षात ठेवा, जिथं समृद्धी आहे तिथे जिवंतपणा आहे. कारण ज्या एखादं झाड असतं, ज्यावेळेस आपण एखादं झाड लावतो आणि त्या झाडाला जर वाढच नसेल, त्या झाडाला फळच नसेल तर ते झाड कुठल्याही कामाचं नाही. आणि म्हणून प्रियांनो जर आम्हाला समृद्धीचं जीवन जगायचं असेल, आम्हाला एक आशीर्वादाचं, एक आम्हाला कल्याणाचं जीवन जर आम्हाला जगायचं असेल, यश प्राप्तीचं जीवन आम्हाला जगायचं असेल तर आम्हाला काही गोष्टीचं पालन करणं फार गरजेचं आहे. तसं दावीद महाराज स्तोत्र संहिताचा 23वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये काय म्हणतो की दया, कल्याण व दया माझ्या आयुष्यभर माझ्या मागे येतील. प्रेज लॉर्ड, हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणून रोमकारास पत्राचं 8वा अध्याय 28वा वचन देखील काय सांगतं की मला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास सर्व काही गोष्टी त्याच्या कल्याणार्थ हितकारक अशा होतात. जर तुम्ही देवावर प्रेम करणारे असताल, म्हणून पॉल देखील त्याच्या वचनामध्ये म्हणतो की जे आणि एका करिंथकराचं पहिलं पत्र याचा पहिला अध्याय आणि 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय म्हणतो की कानांनी कधी ऐकलं नाही, डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, माणसाच्या मनात कधी योजलं नाही, अशा गोष्टी देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी योजून ठेवलेल्या आहेत. प्रियांनो, कल्याण, दया, यश प्राप्ती
आशीर्वाद आणि समृद्धी ही आमच्या जीवनामध्ये देवाने ऑलरेडी देऊ केलेली आहे. कारण जर तुम्ही अनुवादाचं 28वा अध्याय जर तुम्ही वाचला तर अनुवादाच्या 28व्या अध्यायामध्ये एका ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, 13 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की मी तुम्हाला पुच्छ नव्हे, मी तुम्हाला मस्तक केलेला आहे. तू खालचा नव्हे, तू वरचा राहशील. ऑलरेडी देवाने ती गोष्ट आम्हाला समृद्धीचा, कल्याणाचा, यश प्राप्तीचा आशीर्वाद ऑलरेडी देवाने आम्हाला दिलेला आहे. वी आर ब्लेस्ड इन क्राइस्ट जीसस. ख्रिस्त येशू मध्ये आम्ही आशीर्वादित आहोत. प्रेज लॉर्ड. पण एक गोष्ट आहे की काही गोष्टी जर आम्हाला एखादी पायरी चढायची असेल तर आम्हाला त्या पायऱ्या, जर आम्हाला वर जायचं असेल तर कुठल्या तरी पायऱ्या आहेत त्या आम्हाला चढणं गरजेचं आहे. जर आम्हाला एखाद्या मजल्यावर जायचं आहे, एखाद्या बिल्डिंग आहे, त्या एखाद्या फ्लोअरला जायचं आहे, तर कधी काही दोन गोष्टीचे ऑप्शन आमच्याकडे असतात. एक म्हणजे डिरेक्टली लिफ्ट असते, त्या लिफ्टने आपण वर जातो, अथवा आपण ज्या स्टेप्स आहेत, ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून आम्ही चढतो. का? कुठली तरी गोष्ट करणं गरजेचं आहे. प्रियानो, यश प्राप्ती, कल्याण आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर काही गोष्टी आहेत त्याचं पालन करणं फार महत्वाचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आपण पाहणार आहोत की कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टीद्वारे मी माझ्या कुटुंब देखील यश प्राप्तीने, कल्याणाने आणि आशीर्वादाने भरू शकेल. समृद्धी माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबामध्ये नांदू शकेल. आणि म्हणून देवाचं वचन पहिली गोष्ट सांगतं, देवावर प्रीती करणं आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणतं. प्रियांनो, प्रेज लॉर्ड. मत्ते वर्तमानाचा 22वा अध्याय 37 वचन काय सांगतं पहा. मॅथ्यू चॅप्टर 22 वर्स 37. मत्ते 22:37. तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने तू प्रीती कर. पुढे लिहिलेलं, हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. प्रेज लॉर्ड. पहिली व मोठी आज्ञा आहे. तू आपला देव परमेश्वर याचं पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने ज्यावेळेस तू प्रेम करशील त्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये जी खरी समृद्धी आहे, जे खरे कल्याण आहे, जे खरं यश प्राप्ती आहे ते आमच्या जीवनामध्ये यायला लागेल. एक तरुण मला आठवतो जो पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल तो येशू ख्रिस्ताला एकदा येऊन भेटला. आणि ज्यावेळेस तो प्रभू ख्रिस्ताला भेटला, शास्त्र सांगते की तो खूप श्रीमंत होता. आणि ज्यावेळेस तो श्रीमंत तरुण ज्यावेळेस एके दिवशी प्रभू ख्रिस्ताला भेटला आणि प्रभू ख्रिस्ताला म्हणाला की मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मी काय करावं, काय तुझी काय करावं, काय असं मला तुम्ही सांगा गुरुजी. आणि त्यावेळेस प्रभू ख्रिस्त म्हणतो की जा तू अशा प्रकारच्या गोष्टी कर. आणि मग तो म्हणतो की मी माझ्या लहानपणापासून सर्व जे धार्मिक गोष्टी आहेत जे करत आलेलो आहे, मी दान धर्म करत आलेलो आहे, मी सर्वांना मदत करत आलेलो आहे, सर्वांना मी देत आलेलो आहे, मी माझ्या आई वडिलांच्या देखील आज्ञा पाळलेल्या, कुठल्या प्रकारची आज्ञाभंग मी कधी केलेला नाहीये. आणि मग प्रभू ख्रिस्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतो, आणि व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट केली, परंतु तुझ्यामध्ये एक गोष्ट कमी आहे. ते म्हणजे काय की सर्व काही तुझं श्रीमंतपणाने जे आहे तुझ्याकडं ते घे आणि सर्व जे दान धर्म आहे ते दान धर्म करून टाक, गोरगरिबांना देऊन टाक आणि चल तू माझ्या मागे ये. आणि चल तू माझ्या मागे ये. प्रियानो, त्या क्षणाला त्या श्रीमंत तरुण खिन्न झाला, त्याचं तोंड उतरलं आणि तो येशू ख्रिस्ताला सोडून गेला. प्रियानो, काळजीपूर्वक ऐका मी काय सांगत आहे. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेस त्याला तोपर्यंत येशू सोबत तो आनंदित होता, जोपर्यंत येशूचं त्याला पटत होतं, परंतु ज्यावेळेस येशूचं त्याला पटलं नाही त्यावेळेस तो त्याला सोडून गेला. व्हॉट इज दॅट? काय त्या गोष्टीचा अर्थ आहे? प्रियांनो, देवाचं प्रेम आमच्या जीवनामध्ये अंतःकरणाला आवडणारी समृद्धी आणि कल्याण घेऊन येतं. भौतिक गोष्टी अनेक लोकांकडे, अनेक लोक श्रीमंत आहेत, अनेक लोकांकडे गाड्या घोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत, परंतु खरं अंतःकरणामध्ये जे समृद्धी आहे, खरं अंतःकरणामधले जे कल्याण आहे, खरी अंतःकरणामधली जी यश प्राप्ती आहे, जी रात्रीची मला व्यवस्थित झोप देते, दिवसा ढवळ्या
मला माझ्या मनाला आनंद प्राप्त करून देते. अशा यश प्राप्तीबद्दल मी बोलत आहे. देवावरती प्रेम करणं, देवावरती खऱ्या अंतकरणाने प्रेम करणं प्रियानो आमच्या जीवनामध्ये खऱ्या प्रकारची यश प्राप्ती घेऊन येतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही देवावर प्रेम करत नसाल आणि जर आपल्या पैशा पाण्यावर, जर आपल्या व्यवसायावर, आपल्या गोष्टीवरती जर अधिक प्रेम करत असाल तर ते थांबवा. कारण त्या गोष्टीद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये जे सुखाचं जीवन आहे, जे कल्याणाचं जीवन आहे, ते आम्ही कधी जगू शकणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही देवावर प्रेम करणारं जीवन ज्यावेळेस जगतो त्यावेळेस प्रियानो आमच्या व्यवसायामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जे खरं यश प्राप्ती आहे, खरं कल्याण आहे, ते आमच्या जीवनामध्ये यायला लागतं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. म्हणून आज मला एक चावी मला तुम्हाला देऊ दे यश प्राप्तीची, की देवावर प्रेम केल्याने मला यश प्राप्ती होते. म्हणून आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना सांगा, देवावर प्रेम करायला लागा. आपल्या घरामध्ये यश प्राप्ती आणि कल्याण आणि समृद्धी यायला लागेल. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, यश प्राप्ती आम्हाला कशा प्रकारे प्राप्त होते. ज्या वेळेस मी माझी प्रत्येक गोष्ट देवावर सोपवून देतो त्या क्षणाला मला खरी यश प्राप्ती आणि कल्याण आणि समृद्धी मिळते. प्रियांनो, जर तुम्ही नीतिसूत्र करता याचा 16वा अध्याय 3रं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी शलोमोन महाराज म्हणतो, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपवून दे म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सर्व कार्य परमेश्वरावर सोप. आपली सर्व कार्य 10% नाही, 20% नाही, 50% नाही, 99% नाही, किती टक्के? सर्व कार्य म्हटलेलं. एव्हरीथिंग, जे काही तुम्ही करत आहात. चर्च, आज तुम्ही गोंधळून गेलेला आहात, आज तुम्ही टेन्शन मध्ये आहात, आज तुम्ही रोगाजाराने पीडित आहात, पैसा तुमच्या खिशामध्ये टिकत नाहीये, कुटुंबामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, वेगळ्या प्रकारच्या गोष्टीतून तुम्ही प्रवास करत आहात, कुणाला ठाऊक नाही, परंतु आतमध्ये तुम्ही तुटलेला आहात. हे समजून घ्या, कुठंतरी काहीतरी अशा प्रॉब्लेम मधून प्रियानो तुम्ही प्रवास करत आहात. याचं कारण आहे की आम्ही आमच्या ज्ञानाने, आमच्या बुद्धीने, आमच्या एक्सपिरियन्सने आम्ही ते हँडल करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून अधिक टेन्शन मध्ये, अधिक त्रासामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. पण प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगते की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. काय म्हटलेले वाचा, आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप. अहो, आपली सर्व कार्य कुणावर सोप? परमेश्वरावर सोप म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. म्हणजे तुझे बेत लोकांवरती नाही, परमेश्वरावर सोप. देवा, मी गोष्ट स्टार्ट करत आहे, आय एम गोइंग टू स्टार्ट दिस थिंग्स. मी गोष्ट चालू करणार आहे, मला हे करायचं आहे. मी या शिक्षणाच्या बाबतीमध्ये, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असू दे, तुमच्या सेवेच्या बाबतीमध्ये असू दे, तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये असू दे, जे काही तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये हँडल करणार आहात, चालू करणार आहात, देवावर सोपवून द्या. देव तुमचं कार्य सिद्धीच नेईल. पुढे लिहिलेलं आहे, सर्व कार्य परमेश्वरावर सोप म्हणजे म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ की तेव्हाच तुझे बेत सिद्धीत जाणार आहे, त्याच्याशिवाय नाही. आमेन, हालेलुया, त्याच्याशिवाय नाही. आणि म्हणून प्रियांनो, जर तुम्ही करिंथकाचं 2रं पत्र याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं पहा. करिंथकाचं 2रं पत्र याचा 3रा अध्याय 5वं वचन, 2 Corinthians chapter 3 verse 5. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. आमच्याकडून काही गोष्टी होणं शक्य नाही, परंतु कारण देव आम्हाला पात्रता देतो, देव आम्हाला शक्ती देतो, देव आम्हाला सहाय्य करतो, देव आम्हाला पुशअप करतो, देव आम्हाला ताकद देतो. ही गोष्ट करण्यासाठी ज्या वेळेस मी माझ्या गोष्टी परमेश्वरावर सोपवून देतो. प्रियांनो, आज मला माहिती नाही की कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही पराजित झालेला आहात, तुम्ही लॉस मध्ये गेलेला आहात, कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं नुकसान झालेलं आहे. डोंट नो, मला माहित नाही, परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही देवावर तुमच्या गोष्टी सोपवताल
देव तुम्हाला ताकद देईल, देव तुम्हाला शक्ती देईल, देव पुन्हा एकदा तुम्ही पडलेला असताल तिथून उचलेल आणि म्हणेन उठ, मी तुला ताकद देत आहे ही गोष्ट करण्यासाठी. हालेलुया. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, ताकद आहे तुम्हाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी. म्हणून यशाचा 60वा अध्याय पहिल्या वचनामध्ये तो काय म्हणतो, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आले आहे. प्रियांनो, आज सकाळच्या वेळेला देव तुमच्याशी या गोष्टीबद्दल बोलत आहे की उठा. ज्या डिस्टर्बपणामध्ये, ज्या गोंधळामध्ये, ज्या रडण्यामध्ये तुम्ही रात्र घालवत आहात, मला ठाऊक आहे की रात्री देखील तू झोपलेला नाहीये. मला ठाऊक आहे की गेल्या काही दिवसामध्ये तू अंडर डिप्रेशन मध्ये गेलेला आहे, परंतु आज मी तुला सांगत आहे, उठ, मी तुझ्याकडे आलेलो आहे यासाठी की तुला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी, आणि जेणेकरून माझं सामर्थ्य तुझ्यामध्ये येऊन पुन्हा एकदा जे तू लॉस झालेला आहे, ज्या ठिकाणी पडलेला आहे तिथं मी उभं करण्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव तुमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, आज तुमच्या बाजूने उभा आहे आणि म्हणत आहे, मी तुला सोडलेलं नाहीये, मी तुला टाकलेलं नाहीये, मी आज देखील तुझ्या सोबत उभा आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, देव आम्हाला कृपा देतो, आमच्या गोष्टीमध्ये सामर्थ्य देतो, आम्हाला तयार करण्यासाठी, आम्हाला पुढे पुशअप करण्यासाठी. प्रेज लॉर्ड. तिसरी महत्वाची गोष्ट, मला जर आशीर्वादित आणि यश प्राप्तीचं जीवन आणि कल्याणाचं जीवन जगायचं असेल तर देवाचे इन्स्ट्रक्शन, देवाचे नियम पाळणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, सहज रीतीने आम्हाला कल्याण प्राप्ती मिळणार नाही. यस, वी एक्सेप्ट, आम्हाला हे स्वीकारतो आम्ही की येशू ख्रिस्ताने आम्हाला आशीर्वादाचं जीवन, सुखाचं जीवन, यश प्राप्ती, कल्याण आणि समृद्धीचं जीवन ऑलरेडी दिलेलं आहे. परंतु मी तुम्हाला आधी सांगितलं ना की जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आम्हाला काहीतरी करायला लागेल, म्हणजे आम्हाला नियम पाळायला लागेल. जंप करून आम्हाला त्या ठिकाणी जाता येणार नाही. प्रियांनो, आम्हाला नियम पाळायला पाहिजे. नियम जे आहे का, तुम्हाला ते दाविदाचा मुलगा, त्याचं नाव होतं शलमोन, ज्याने अख्खं नीतिसूत्र लिहिलं. दाविदाला देवाने सांगितलं, दाविदाची इच्छा होती की मी परमेश्वरासाठी मंदिर बांधावं, परंतु देव म्हटला की तू नाही, तुझा मुलगा मंदिर बांधेल. आणि मग त्याच्याबद्दल त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण 2 इतिहासाचं पहिलं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये देव शलमोनाला काय म्हणतो आपण पाहूयात. वाचा. एक इतिहास त्याचा 22वा अध्याय 11व्या वचनामध्ये देव शलमोनाकडे येऊन म्हणतो की मी जे नियम तुला दिलेले आहे, मी ज्या गोष्टी तुला तुझ्या पित्याला सांगितलेल्या आहेत, त्या तुझ्या बापाला सांगितलेल्या आहेत, त्या तू पाळ, म्हणजे तू आशीर्वादित, सुखी, कल्याणदायी आणि समृद्धी आणि यश प्राप्ती तुझ्याकडे येईल. पहा काय म्हणतो त्याच्याबद्दल देव. दाविदाने इस्रायलाच्या सर्व सरदारास आज्ञा केली की माझा पुत्र शलमोन याला सहाय्य करा. हा, तो म्हणाला, तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर. क्षमा करा, 2 इतिहास 22वा अध्याय 11वं वचन. हा, बरोबर आहे. वाचा. तरी राजकन्या यहोशबात हिने अहज्याचा पुत्र योशाव यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला लपवून ठेवले. हा, पहा की ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस आम्ही देवाचे जे नियम आहेत ते नियम ज्यावेळेस आम्ही पाळतो, त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वादीचं जीवन. त्यावेळेस शलमोनाला परमेश्वर म्हणतो की मी जे तुला सांगितलेलं आहे ते जर तू पाळशील तर तू तुझ्या जीवनामध्ये तुला यश प्राप्ती मिळेल. 11व्या वचनामध्ये तो काय म्हटला की एक इतिहास याचा 22वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये तो म्हटला की जे तुला प्राप्त झालं ते ज्यावेळेस तुझ्या जीवनामध्ये पहा काय म्हटलेला नियम तो सांगतोय. हा, बरोबर आहे. तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. हा, तुझ्या संबंधाने पहा, दावीद शलमोनाला म्हणतो की तुझ्या संबंधाने परमेश्वर तुझा देव जे बोललेला आहे, म्हणाला आहे, त्याप्रमाणे त्याचं मंदिर तू काय कर, बांध.
त्याप्रमाणेच देवाचे जे नियम आहे, देवाने त्याला सांगितलं की माझ्यासाठी तू मंदिर बांध, त्याप्रमाणे जसं सांगितलं तसंच तू कर. प्रियांनो, नियम पाळायला आम्हाला आवडत नाही. नियम जे आहेत देवाचे आम्हाला बऱ्याच वेळेस कठीण वाटतं, पण प्रिया लक्षात ठेवा, देव हा आमचा बाप आहे. तो बाप आपल्या लेकरांवरती लेकरांना न पाळू शकत नाही अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारच्या आज्ञा तो लेकरांवरती कधी लादू शकत नाही. हे एका ठिकाणी देवाचं वचन सांगते की देव त्याच्या लेकरांवरती ज्या परीक्षा आणतो, जे गोष्टी त्यांच्या जीवनावरती आणतो, त्या त्यांच्या शक्ती पलीकडे त्यांना जाऊ देत नाही. देवाचे नियम तुमच्या शक्ती पलीकडे नाही, पण ज्या वेळेस तुम्ही ते पाळता, ज्यावेळेस तुम्ही त्याप्रमाणे करता, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरे समृद्धीदायक जीवन जगता. प्रियांनो, नियम अत्यंत महत्वाचे. जर मी ते पाळले नाही तर मी पडू शकतो, त्या ठिकाणी माझं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून प्रियांनो, आज थोडस बॅक साईडला जाऊन विचार करा, पाठीमागेचा, की आज जे तुम्ही ज्या नुकसानाला तुम्ही सामोरे गेलेला आहात, ज्या त्रासातून तुम्ही जात आहात, त्याचं कारण काय आहे. कुठेतरी आम्ही देवाने जे सांगितलं होतं, सुरुवातीचा विचार करा की ज्यावेळेस सुरुवातीला देवाने तुला सांगितलं होतं की माझ्या मुली तू असं कर, आणि मग काही काळांतराने आम्ही ते केलं, परंतु त्यानंतर आम्ही त्याचे जे नियम आहे, जे देवाने मला सांगितलं होतं ते ऐकलं नाही. आम्ही आमच्या बुद्धीने चाललो, डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चाललो, लोकांनी सांगितलं म्हणून त्याप्रमाणे चालतो, दिसतं म्हणून त्याप्रमाणे चाललो, आणि आम्ही आमच्या पापामध्ये चुकांमध्ये पडलो, आणि मग आमचं नुकसान झालं. नियम आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणि समृद्धी घेऊन येतात. प्रियांनो, आणि म्हणून देवाचे नियम ज्यावेळेस आम्ही पाळतो, आम्ही आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि कल्याण घेऊन येतो. दावीद हा देवाचे नियम पाळणारा होता. देवाने त्याला सांगितलं तू माझ्यासाठी मंदिर नाही बांधायचं, तुझा मुलगा बांधेल. दावीद म्हणला होय, आणि म्हणून स्तोत्र 23 आणि वचन 6 मध्ये तो खंबीरपणाने म्हणतो, कल्याण व दया आयुष्यभर माझ्या मागे लागतील. देवाचे नियम ज्यावेळेस आम्ही पाळतो, देव तुम्हाला खालचा नव्हे वरचा ठेवतो. प्रियांनो, हालेलुया. देवाचे नियम ज्यावेळेस आम्ही पाळतो, देव आम्हाला पुच्छ नव्हे आम्हाला मस्तक करतो. आमच्या जीवनामध्ये कल्याण आणि दया लाभायला लागते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. द फोर्थ पॉइंट, चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगू दे, जर आम्हाला यश प्राप्ती, कल्याण आणि समृद्धीचा सक्सेसफुल लाईफ जर आम्हाला जगायचं असेल, फोर्थ पॉइंट अशी गोष्ट आहे की योग्य गोष्टींची निवड ज्यावेळेस आम्ही करतो, त्या ठिकाणी देव आमच्या बाजूने उभा असतो. प्रियांनो, वाईट गोष्टीची निवड करताना देव आमच्या बाजूने उभा नसतो. चुकीची निवड केलेली आहे, घाणेरडी निवड केलेली आहे, चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट जी देवाला न आवडणारी आहे त्याची निवड आम्ही करतात, त्या ठिकाणी परमेश्वर आमच्या सोबत नसतो. प्रियांनो, आणि म्हणून स्तोत्र संहिताचा 84 अध्याय 11 वचन म्हणतो, Psalms 84 and verse 11, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. आणि परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. हा, परमेश्वर सूर्य व ढाल आहे, अनुग्रह, कृपा व गौरव देतो. त्याचे नेत्र, त्याची दृष्टी सर्व पृथ्वीवर असतात. प्रियांनो, पुढे काय म्हटलेलं आहे, जे सात्विकपणे, जे खऱ्या, याचा अर्थ काय, जे सात्विकपणे म्हणजे याचा अर्थ काय की जे योग्य रीतीने चालतात, योग्य रीतीने पाऊल टाकतात, त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. जे योग्य प्रमाणे चालतात, जे सात्विकपणाने चालतात, जे योग्य गोष्टीची निवड करतात, त्यांना तो आशीर्वाद दिल्याशिवाय, यश प्राप्ती दिल्याशिवाय, कल्याण आणि समृद्धी दिल्याशिवाय तो राहत नाही. दिस इज द रिअल वर्ड ऑफ गॉड. हे सत्य देवाचं वचन आहे, तुमच्या बाबतीमध्ये सांगत. आज आम्ही काय निवडत आहोत? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी निवडलेल्या आहेत का, की ज्याच्यामुळं शाप आणि कुठेतरी आमच्या बुद्धीला ठिगळ लागलेलं आहे, की आम्ही आमच्याकडे येतोय परंतु दुसरीकडे निघून जात.
टिकत नाहीये, नुकसान होत आहेत, वेगळ्या प्रकारच्या त्रासातून, वेगळ्या प्रकारच्या कर्जबाजारीतून आम्ही प्रवास करत आहोत. वाय? याचं कारण काय प्रियांनो? कुठं तरी आम्ही चुकीची गोष्टीची निवड केलेली आहे आणि ती करत आहोत. आम्ही ती बंद केली पाहिजे प्रियांनो, कारण देवाच वचन सांगतो की सात्विकपणाने जो चालतो त्याला देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही म्हटलेला. रात्रीच्या झोपेत देखील देवाचं वचन सांगतो, रात्रीच्या झोपेत देखील त्याच्या लोकांच्या तो गरजा पूर्ण करतो. प्रियांनो, तुम्ही तर त्याची लेकरं आहात. योहान 1:12 मध्ये सांगते की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे लेकरं होण्याचा अधिकार दिला. तुम्ही देवाचे लेकरं आहात, देवाचे निवडलेले पात्र, देवाचा निवडलेला वंश आहात, राजकीय याजक गण आहात, देवाचे देवदूत तुम्ही आहात. वाव, हाऊ ग्रेट इज इट! किती महान गोष्ट आज देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. बट व्हॉट, काय आम्हाला देवाचं वचन सांगत आहे, आम्ही काय निवडत आहोत हे फार इम्पॉर्टंट आहे चर्च. म्हणून या सकाळच्या समयाला मला तुम्हाला हेच वचन द्यायचं आहे की आम्ही योग्य गोष्टीची निवड केली पाहिजे. त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि जे कल्याण आहे, जे यश प्राप्ती आहे ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रियांनो, आज सकाळी मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे, देवाकडे तुमच्यासाठी मागायचं आहे की प्रभूने तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करावं. देवाकडे प्रार्थना करायची आहे की देवाने तुम्हाला योग्य मार्गावरती चालवावं, सात्विकपणे चालणारे, देवावरती प्रेम करणारे, देवाचे नियम पाळणारे आणि देवावरती अवलंबून राहणारे असे लोक देवाने तुम्हाला बनवावे, अशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार. म्हणून आज जो तुम्ही देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात तर यावेळेस प्रियांनो, आपल्या जागेवरती उभं राहा आणि या क्षणाला आपले डोळे बंद करा, आपले दोन्ही हात त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे करा, जो जिवंत आहे, जो महान आहे, जो सार्वकालिक जीवन देणारा आहे, तू यश प्राप्ती, कल्याण आणि समृद्धीमध्ये चालणारा आहे. ओ वाव, हाऊ ग्रेट यू आर! किती महान परमेश्वर तू आहेस. देवा तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. गौरवी राजा, मी तुझे आभार मानतो, कारण आज जे जे तुझं वचन ऐकत आहे त्यांच्यामध्ये तू आहेस. त्यांना तू आज स्पर्श करत आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या विश्वासाची झुटफुट निर्माण करत आहे. तू आम्हाला पुन्हा एकदा जे तुझ्या वचनाच्या द्वारे दोष लावून आमच्यामध्ये सुधारणा करत आहे, यासाठी की आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित व्हावं. प्रभू, या क्षणाला मी प्रार्थना करत आहे, तुझं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे, त्या वचनासाठी मी मागत आहे की त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे प्रभू तुझं वचन ऐकत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर माझ्या देवा. का तुझं वचन सत्य आहे. तुझ्यावर प्रेम करणारा तू आम्हाला बनव. पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तुझ्यावर प्रेम करणारा तू आम्हाला बनव राजा. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद माझ्या देवा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांना तू उत्तम अशा आरोग्याने, त्यांच्यातला जो विश्वास आहे, त्यांच्यातला ज्या परिस्थितीतून तू जात आहे, ज्या त्रासातून ते प्रवास करत आहे, ज्या डिप्रेशन मधून, ज्या नुकसानीमधून ते प्रवास करत आहे, आज मी प्रार्थना करतो, तुझं वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचं पुस्तकाचं 28 अध्याय वचन 13 मध्ये तू म्हणाला की पहा, देवाच्या आज्ञा पाळणारे ऐका की मी तुम्हाला पुच्छ नव्हे, मी तुम्हाला मस्तक केलेला आहे. तुम्ही खालचे नव्हे, तुम्ही वरचे राहणारे आहात. लॉर्ड, आय डिक्लेअर दिस वर्ड. मी हे वचन कबूल करतो. जे जे तुझं वचन ऐकत आहे आज सकाळी माझ्या देवा, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. त्यांना तुझ्या सामर्थ्याने, नव्या अभिषेकाने, नव्या आरोग्याने, नव्या समृद्धीने, यश प्राप्तीने, कल्याणाने तू भर माझ्या देवा. जसं दावीद महाराज म्हणतो, कल्याण आणि दया
सर्व काल माझ्या सोबत राहील. कानांनी कधी ऐकलं नाही, डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, माणसाच्या मनात कधी योजलं नाही, अशा गोष्टी देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी तू योजून ठेवलेला आहे. हे वचन तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये आज सकाळी मी कबूल करतो माझ्या देवा. मला तर ठाऊक आहे की देवावर प्रेम करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या सर्व काही गोष्टी त्याच्या कल्याणार्थ हितकारक घडतात. रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे तुझं वचन त्यांच्या जीवनात मी कबूल करतो माझ्या. धन्यवाद देतो त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भौतिक रीतीची, आत्मिक रीतीची, शारीरिक रीतीची यश प्राप्ती येशूच्या नावामध्ये मोकळी करतो माझ्या देवा. आज त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करत आहे. पवित्र आत्म्या तू त्यांच्या घरामध्ये, कधी काही लोक कामावरती देवा तुझं वचन ऐकत आहे, काही लोक जिथं कुठं असतील त्या ठिकाणी तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर, उत्तम अशा आरोग्याने तू त्यांना भर माझ्या देवा. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देऊन प्रभू येशू आमचा तारणारा जिवंत येशू याच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, यावेळेस आपण प्रार्थना करूयात की सर्व महाराष्ट्रासाठी की देवाने महाराष्ट्रामध्ये कार्य करावं. आणि प्रियांनो, देवाने महाराष्ट्र आमच्यासाठी दिलेला आहे, आमचा देश आमच्यासाठी दिलेला आहे. प्रार्थना करूया की प्रभूने येत्या दिवसांमध्ये या ठिकाणी तसं कार्य करावं. देवबापा, तुझ्या नावाला पुन्हा एक वेळ मी तुझे आभार मानतो. महाराष्ट्राला, आमच्या शहराला, आमच्या या देशाला मी तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो. प्रभू येशू, या आजारासाठी तू त्या वधस्तंभावरती आमच्या पापांसाठी मरण पावलास. तुला बसलेल्या माराच्या बळाने आम्हाला आरोग्य मिळालं. तुझं वचन आम्हाला सांगते की कुणाचा नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाहीये, तर सर्वांनी पश्चाताप करावा आणि तुझ्यावर विश्वास ठेवावा माझ्या, अशी तुझी इच्छा आहे. कारण जो पश्चाताप करतो आणि बपतिस्मा घेतो त्याचं तारण होतो. मी प्रार्थना करते प्रभू, आमच्या देशाला पश्चाताप करणारं हृदय तू दे. आमच्या देशाला तुझ्यावर विश्वास ठेवणारं हृदय तू दे. त्यांची मन, त्यांची डोळे तू उघड. सत्य त्यांना समजू दे, म्हणजे सत्य त्यांना बंधमुक्त करेल. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर. जे या आजाराने, या कोरोनाच्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना तू आरोग्य दे माझ्या. त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू याच्यातून बाहेर काढ, त्यांचं तारण कर, त्यांचं जीवन बदल माझ्या देवा. तुला धन्यवाद देत आहे, तुला गौरव करते. जे आमचे प्रशासन मंडळ आहे, जे आमचं सरकार आहे, जे पोलीस वर्ग आहे, जे मेडिकल लाईन्स वाले, त्या प्रत्येकाला तू शक्ती दे, ताकद दे, त्यांना अधिक भक्कम कर, अशी मी प्रार्थना करत आहे. धन्यवाद देऊन प्रभू येशू आमचा तारणाराच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो. यावेळेस आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूयात आणि शेवटचा आशीर्वाद घेऊयात आणि मग आपण विभक्त होऊयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. जसे आमचे ऋण्यास सोडून सोडले आहे तसे आमचे ऋणे तू आम्हास सोड. आम्हास परीक्षेत आणू नको, तर सर्व वाईटातून सोडो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सोडकाळ तुझीच आहे. आमेन. देव बापाची महान प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा आणि पवित्र आत्म्याची सदोदित टिकणारी सहभागिता तुम्हा सर्वांस, मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीस, जे तुझं वचन ऐकत त्या प्रत्येकासोबत प्रभू तुझं आगमन होईपर्यंत सदोदित आमच्या सोबत राहू देत. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. बायबल स्टडीला भेटूयात, स्वार्थ आरोग्य सभेला भेटूया. देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करू देत आणि देव तुम्हाला हा आठवडा आशीर्वादाचा, समृद्धीचा, कल्याणाचा, यश प्राप्तीने भरलेला लाभो, अशीच आम्ही तुमच्यासाठी रोज प्रार्थना करत राहू. देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करो. आमेन.